आप अपने मंडल के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए दर्शकों को। ये हमारे मंडल का बाल गोपाल मित्र अंधेरी विघ्नहर था गणेश उत्सव का हमारा 50वां साल है, स्वर्ण महोत्सव। ओके, कब स्थापना हुई थी इसकी, किसके द्वारा हुई थी और क्या मान्यता क्या है लोगों की और कैसा यहाँ का रिजल्ट कैसा है? बाबा गणेश जी का सर्वप्रथम ये साल 50वां साल है। गणेश जी का अंधेरी विघ्नहर था बाल गोपाल मित्र मंडल। गणेश स्थापना में मंडल के अध्यक्ष विक्रम भाई सिंह ये इनके पत्नी के साथ विराजमान थे। आज ये 50वें साल में यहाँ पे एक ऐसी संकल्पना ली गई है कि गणेश जी के जो प्रकार के विविध प्रकार की जो पूजा है, जैसे दुर्वा अर्चन है, दुर्वा सहस्त्रनाम है, सिंदूर अर्चन है और पुष्प अर्चन आप वहाँ पे देख सकते हो कि वहाँ पे आज गणेश जी के विशेष रक्त पुष्प अर्चन वहाँ पे किया गया है। और मंडल में और भी ऐसे कई सेवाएं चलने वाली है विसर्जन के दिन तक। इसलिए ये बार मंडल का 50वें साल के लिए सभी लोगों के गणेश भक्तों के द्वारा लोगों की भीड़ भी यहाँ पे बहुत काफ़ी पैमाने पे आती है। और बापा को यही हम प्रार्थना करेंगे मंडल की ओर से, पूरे देशवासियों के लिए यही प्रार्थना करेंगे कि गणपति का सभी लोगों को आशीर्वाद मिले और यहाँ पे जो भी भक्त आएगा कोई खाली हाथ ना जाए। और बप्पा को यही हम यहाँ पे प्रार्थना करेंगे। गणपति बप्पा मंगल मूर्ति धन्यवाद। गाड़ी बजा और संतोष गांधी जी ने जो हौशी मित्र मंडल के लिए सहयोग किया है उसके लिए हम उनका आभारी हैं और ये चाहते हैं, ये उम्मीद करते हैं कि हर साल उनका सहयोग ऐसे ही हमारे साथ में बना रहे और उनका आशीर्वाद हमारे साथ में लगा रहे। धन्यवाद। सर, आप अपने मंडल के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए। ये जो मंडल है हमारा हौशी मित्र मंडल, ये 16 साल पुरानी है और 16 साल से सभी लोग जुड़े हुए हैं इसमें और हम लोग बहुत तन मन धन से काम करने की कोशिश करते हैं। इस बार हम लोगों के मंडल को महाराष्ट्र टाइम्स में जगह मिला है, मिलने वाले लिस्ट में टॉप 5 में हमारा नॉमिनेशन हुआ है मूर्ति को लेकर। तो हम लोगों के लिए और हमारे जितने भी छोटे बड़े कार्यकर्ता हैं सभी के लिए ये बहुत ही मतलब कल्पना के बाहर है कि ये जो हम लोगों के साथ में हुआ है, इतना बड़ा नाम हुआ है हौशी मित्र मंडल का न्यूज़पेपर में आना एक बहुत बड़ी बात है। इसके लिए हम लोग सभी लोग आभारी हैं, हमारे सारे कार्यकर्ता और सभी लोगों के, और जो जो हमारे स्पॉन्सर्स हैं उनके भी हम आभारी हैं। धन्यवाद। गणपति बाप्पा हो। 我们。
साईंवाड़ी तेली गली के इस मंडल के बारे में थोड़ी सी जानकारी देंगे आप? गणपती बाप्पा मोरया। श्री बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या मंडळाची स्थापना 1996 मध्ये झाली। यावर्षी आमचं 29वे वर्ष आहे आणि आम्हाला सहकार्य करणारे रहिवासी नागरिक यांचा आम्ही धन्यवाद देतो। आपले आशीर्वाद असेच सदैव आमच्या पाठीशी राहू दे। आणि मंडळातर्फे आम्ही नेहमीच म्हणजे दरवर्षीच वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो आणि आत्तापर्यंत आम्ही यशस्वी झालो आणि यापुढे येऊ। तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद त्याबद्दल। थँक्यू। त्यांचे हार्दिक स्वागत। आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि मराठी उद्योजक म्हणून ज्यांची ओळख करण्यात येते आहे ते आपले संतोष राठे साहेब यांचे हार्दिक स्वागत। मंडळातर्फे राठे साहेबांचे हार्दिक स्वागत। मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत। मंडळ साधन गणेश उत्सव आज आमच्या मंडळाला 19 वर्ष पूर्ण झाले। आज 19 वर्ष मंडळाचं कार्यक्रम आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये चमचा गोटी, संगीत खुर्ची, ड्रॉइंग जेवढं जमतं मंडळ सहकार्य करत आहे आणि त्याच्यात मंडळाचे बच्चे कंपनी महिला यांचाही आम्हाला सहयोग लाभतो। बाजूच्या सोसायटीचाही आम्हाला सहकार्य करतात आणि राठे साहेबांनी आम्हाला गेले 4 वर्ष आम्हाला मदत करतात। त्यांनी अजून पण आम्हाला कधी विचारलं नाही तुम्ही कुठे राहता, कुठलं मंडळ आहे। आम्ही फक्त साहेबांकडे जातो, साहेब आम्हाला एक मदत करा। साहेब त्यांच्या सहकृषीने मदत करतात। साहेब असं नाही की मी गावी आहे म्हणून मी मदत नाही करू शकत असं कधी साहेब बोलले नाही। साहेब बोलतात तुम्ही या दुसऱ्या दिवशी तुमचं काय असेल तुम्ही घेऊन जावा आणि तुमचं जे काय सहकार्य पाहिजे मी माझ्यातर्फे करू शकतो। आणि आज आम्हाला मंडळातर्फे आम्हाला अभिमान वाटतो की आज आमच्या अंधेरीमध्ये एक मराठी उद्योजक म्हणून साहेबांची ओळख आहे, संतोष राठे साहेबांची। म्हणून मी राठे साहेबांचे अभिनंदन करतो आणि आज आम्ही खूप नशिबान आहे की साहेब आमच्या मंडळाला भेट दिली। साहेब बोलले की मी यावर्षी आहे इकडे, मी मंडळाला भेट द्यायला येतो। साहेब आपली मदत अशी राहून दे आणि आमच्याकडे का मंडळ काम आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू। गणपती बाप्पा मोरया। परिचयाचे संतोष राठे साहेब यांनी मंडळाला भेट दिल्यातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत। चित्रकला स्पर्धा 8वी ते 10वी याचा बक्षीस समारंभ होत आहे। 3 क्रमांक निवडण्यात आले आहे। त्याच्यामध्ये 3रा क्रमांक आहे लोकेश तांबे, उत्तम मिडबावकर यांचे हार्दिक स्वागत। त्यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून निवड करण्यात आली आहे आणि आर्या राणे आपले हार्दिक स्वागत। मंडळाचे उत्सव प्रमुख, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार तसेच सभासद यांच्यातर्फे सर्व गणेश भक्त यश आपले हार्दिक स्वागत। किया आपले हार्दिक स्वागत। सर अपने मंडल के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए अंधेरी की जनता को। सर ये हमारा अपना घर का राजा है और अभी ये 45 ईयर्स हो गए हैं। हम लोग ये मतलब कार्यक्रम कर रहे हैं और आने वाले साल में भी हम लोग इससे भी अच्छा मतलब कार्यक्रम करने वाले हैं। और इसके अलावा मतलब जो है अभी कर रहे हैं आपको तो दिख रहे हैं सर, मूर्ति भी है उससे भी अभी और अच्छे ये हमारे ज्येष्ठ कार्यकर्ते हैं। अच्छा। ये मंडल को अभी 45 साल हो गए हैं। इनका ही ज़्यादा हमारे 40 से ये मंडल हमारा छोटा मंडल था। आज इसका हम लोग ने इतना बड़ा ये किया। मूर्ति का एक बार इस साल हम लोग ने पहले 6 फुट की थी,
ये बार हम लोगों ने 8 फुट की मूर्ति का स्थापना किया है। और हमारा मंडल सार्वजनिक काम लेता है, सोशल वर्क, मेडिकल कैंप लेता है, फिर कोई कुछ गरजू रहता है उसको भी मदद करता है। हमारा मंडल का जो पहले से एकता है, सब मिल के काम करते हैं मंडल में, महिला हो या पुरुष हो, भेदभाव नहीं है। और हमारा ये कॉलोनी भी इसमें पूरा इन्वॉल्व रहता है, अपना घर को सोसाइटी भी। और यहाँ हमारा साईं बाबा का भी मंदिर है। सब मंडल मिलजुल के हम लोग यहाँ पे बाप्पा की सेवा करते हैं। धन्यवाद सर। आने वाले संडे को सत्यनारायण का पूजा भी रखा हुआ है। हाँ, तो आप लोग भी। थैंक यू। ठीक है सर। हे राठे साहेब आपल्याला परमिशन केली आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। या ठिकाणी आपण आलात, आपलं आज पहिलं स्वागत करतो। आमच्याकडे आमच्या वडिलोपार्जित गौरीचं आगमन होत आहे, त्याप्रमाणे आगमन होतं। आणि आम्ही झोपडपट्टीपासून या पद्धतीची सुरुवात केली। त्याच्यानंतर कालांतराने या ठिकाणी बरेच जण अशा मूर्त्या गौरी बसवतात। अगोदर अशा मूर्तीचं नव्हतं, जे म्हणजे कोकणी पद्धतीने घरगुती बसवायचे मुकोटे वगैरे, पण जी उभी गवर आहे ती म्हणजे माझ्या एरियामध्ये माझ्या चाळीपासून आम्ही या ठिकाणी आणत आहोत। गणपती बाप्पा एक छोटासा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया। बाप्पा दिसतोय। मंडळातर्फे आर्थिक स्वागत आमच्या मंडळाचे सुभाष शिंदे यांनी त्यांना छोटासा पुष्पगुच्छ व मंडळाचे पदाधिकारी विश्वस्त प्रफुल्ल बांदरकर, जयंत पेडणेकर, काशीराम पाडावे आणि आपटे या लोकांनी अखिल गोंधळी सार्वजनिक मंडळाची स्थापना केली 1982 साली। आणि तिथूनपासून आत्तापर्यंत सर्वजण अखिल गोंधळी म्हणून आजचे अध्यक्ष विजय सावंत साहेब हे अध्यक्ष आहेत। आणि आज चांगल्या पद्धतीनं हे मंडळ चाललेलं आहे। आपले गावकर असतील, सुभाष शिंदे, प्रदीप दातकिळे, किरण राऊत हे सर्वांनी चांगले अति मेहनत घेऊन आमचे मार्गदर्शक राठे साहेब चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात। आणि असं त्यांचं सहकार्य लाभावं अशी त्यांना मंडळाच्या वतीने विनंती आहे। आणि खरोखर अखिल गोंधळी छोटंसं झाड होतं, पण ते मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। आणि असं ते पुढं चालत राहावं अशी मी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो। आणि इथेच मी थांबतो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। धन्यवाद साहेब, आमच्या मंडळाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल। सर, अपने मंडल के बारे में थोड़ी सी जानकारी दीजिए, कैसे क्या कर रहे हैं? आमच्या मंडळाला 43 वर्ष झालेले आहेत। आमचं मंडळ हे हायवे रोडला होतं, जे चाळी होते आमच्या जुन्या, त्या जुन्या चाळीमध्ये आमच्या 5-6 लोकांनी मिळून ते मंडळ स्थापन करून अमर सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन केलं 1982 साली चालू।
और क्या क्या सामाजिक गतिविधियां आपके मंडल ने संचालित की? सामाजिक गतिविधि हम लोग ये करते हैं, वो खून डोनेट करते हैं या चश्मा का जो है वो लगाते हैं। और आश्रम में सामाजिक संस्था भी जैसे अभी इसमें पूरा आया था 2006 में पूरा आया था, तो लोकांना आम्ही ते वया वाटप या त्यांना घरी मदत, जे पेपर वगैरे काही का हरवले त्यावेळी आम्ही त्यांना मदत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. कालीमाता गणेशोत्सव मंडळ आहे, हे 10 वर्ष जुनं आहे. ऍक्च्युली इथल्या जे लहान मुलं होती त्यांची अशी मनात इच्छा होती की आमचा पण गणपती असावा, कारण आम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या गणपतीवरती डिपेंड असायचो की त्यांचा गणपती जेव्हा जात असायचा, तर एक लहान मुलाने असं मनात ठरवलं की आपण गणपती आणायचा. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम होता तो कॉस्टिंगचा, म्हणजे कोणाकडे काही पैसे नव्हते, पण प्रत्येकाने आपल्या खिशाने आपल्या परीने जे काही जमेल तसं केलं आणि एक छोटीशी सुरुवात केली. आणि बघायला गेलं तर डेकोरेशन पण आम्ही आमच्याच हाताने केलं, मंडप पण आम्ही आमच्या हाताने बांधला, फक्त मूर्ती तेवढी विकत आणली, बाकी काही कॉस्टिंग नाही घेतली. आणि ती जी सुरुवात एक छोटीशी झाली होती आणि त्याच्यानंतर तेच मंडळ आता हळूहळू करून तुम्ही बघत आहे कितकं मोठं झालं. आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच लोकांनी आम्हाला पुढे जाऊन सहकार्य केलं. संतोष आटे सर पण आम्हाला गेल्या वर्षीपासून म्हणजे दरवर्षी आम्हाला काही ना काही देणगी स्वरूपाची मदत करतात आणि अशीच मदत आम्हाला बऱ्याच संस्थांकडून मिळते आणि त्यामुळे आमचं मंडळ आता एक सक्सेसफुली मंडळ झालेलं आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळाला त्यांच्यातर्फे भरपूर मदत होते. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं, मागावं लागतं, थांबावं लागतं, पण यांच्याकडे असं काहीच नाही. एकदाच फक्त गेलं तरी इनफ असतं. ते डायरेक्ट जीपे नंबर मागतात आणि जीपे वरती आम्हाला जे काय लागत ते देतात. त्याबद्दल म्हणजे आम्हाला म्हणतात ना, आम्हाला जास्त त्रास देत नाही. ते एकाच खेपेमध्ये आमचं काम होऊन जातं. त्याबद्दल मंडळ खरंच त्यांचा आभारी आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्यांची जी काय प्रगती होते त्याच्यामध्ये गणपती बाप्पा त्यांना असंच यश देव आणि ते अजून खूप मोठे व्हावे आणि आम्हाला खूप मोठी मदत करत राहावे. हमारे मंडप को 33 साल हो गया. क्या क्या काम मंडल की तरफ से अभी तक किया जाता है? कुछ ऐसा सामाजिक काम? सामाजिक काम मतलब यही है कि हमारा मतलब गणपति हम बिठाते हैं. गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया. अपने मंडल के बारे में थोड़ी जानकारी दीजिए. जी, हमारा मंडल की स्थापना 1978 में हुई थी. हमारे मंडल को अभी करंटली 46 ईयर अभी चालू है. हमारे मंडल का नाम है यंग कमेटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडल. और हमारे मंडल के अध्यक्ष है श्री राजेश गुप्ता और खजिनदार है अमित कदम और उप खजिनदार श्री ख्वाजा शेख. मंडल की तरफ से और क्या क्या सामाजिक काम करते हैं आप लोग? मंडल की तरफ से सर सामाजिक काम हमारा जैसे कि अभी आप ये एरिया में आप हमारे एरिया में देखोगे, जैसे कि अंधेरी के ईस्ट वार्ड में देखोगे तो हमारा एकमात्र मंडल ऐसा है कि हम सुबह 12 बजे, जो कि हम सुबह 12 बजे सबसे पहले अंधेरी में हम सबसे पहले हमारे गणपति बप्पा का विसर्जन की तैयारी करते शुरुआत करते हैं यहाँ से निकलने के टाइम पे, और 6 बजे तक हमारा विसर्जन करके आ जाते हैं. इसके अलावा हमारे यहाँ पे हल्दी कुंकू का कार्यक्रम होता है, सत्यनारायण की पूजा होती है, जो कि पूरे एरिया में जो बताया जाता है कि हमारे रहिवासियों को हम सत्यनारायण की पूजा का प्रसाद का पूरा लाभ देते हैं. इसके अलावा यहाँ की जितनी भी महिलाएं हैं वो महिलाएं के हल्दी कुंकू का कार्यक्रम रखा जाता है. इसके अलावा हम सब भजन मंडल भी होते रहते, तो भजन के कार्यक्रम होते रहते हैं. जो आज फिलहाल आज के दिन तो आज थोड़े कार्यकर्ताओं की कमी के कारण आज फिलहाल कुछ कार्यक्रम नहीं है. बाकी संडे को आप निश्चित आप सभी आप मेरे द्वारा आपको आमंत्रण है कि संडे को आप आइए पूजा में, सत्यनारायण की पूजा में. धन्यवाद.